आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड। शहरातील महाराणा प्रताप चौक ते तहसीलदार कार्यालय किल्ला भाग या अत्यंत महत्त्वाच्या मार्गावरील धोकादायक खड्डे तत्काळ पडले आहेत। रस्त्याची चाळण झाली आहे। हा रस्ता मृत्यूचा सापळा होतो की काय अशी अवस्था झाली आहे। शालेय विद्यार्थी आणि शासकीय कामासाठी नागरिक या रस्त्यावरून जात असतात, मात्र महापालिकेला निवेदन देऊनही हा रस्ता दुरुस्त करत नसल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी थेट रस्त्यावर झोपून रस्ता रोको आंदोलन सुरू केले। सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेच्या उपायुक्तांना 10 जुलै रोजी निवेदन दिले होते, मात्र निवेदन देऊनही महापालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही आणि आज 2 तास आंदोलन सुरू असताना महापालिका प्रशासन आंदोलकांचे म्हणणे ऐकण्यासाठी आले नाहीत। त्यामुळे आंदोलन आक्रमक झाले आणि जोरदार घोषणाबाजी करत रस्ता अडवून धरला। घोषणाबाजी करत बसलेली आंदोलन आक्रमक होऊन रस्त्यावर वृक्षारोपण करत महापालिकेच्या नावाने बोंब मारत थेट रस्त्यावर खड्ड्यात झोपले। 2 तासानंतर महापालिकेचे अधिकारी आले, मात्र नागरिकांच्या प्रश्नासाठी शिवसैनिक रस्त्यावर झोपले असताना महापालिकेचे अधिकारी खिशात हात घालून स्टाईल मारत असताना दिसून आले। स्टाईल मारणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्याला चक्क आंदोलकांनी रस्त्यावर बसवले। या रस्त्यावर न्यायालय, प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय, विविध शाळा व क्लासेस असल्यामुळे दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची ये-जा असते। सततच्या पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे। दिनांक 8 जुलै 2026 रोजी एका शालेय विद्यार्थ्याच्या सायकलवरील ताबा सुटून तो खड्ड्यात पडून जखमी झाल्याची घटना घडली होती। तरीही प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही। यामुळे नागरिकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन आज शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। हे आंदोलन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न आहे। महानगरपालिकेने तत्काळ या मार्गावरील सर्व खड्डे दर्जेदार पद्धतीनं बुजवून रस्ता सुरक्षित करावा, अन्यथा शिवसेना नागरिकांना सोबत घेऊन आणखी तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडेल, असा इशारा शिवसेनेच्या आंदोलकांनी दिला। यामुळे शिवसेना मिरज शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी, शहर संघटक गजानन मोरे, माजी शहर प्रमुख विजय शिंदे, माजी शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे, उपशहर प्रमुख प्रकाश अहिरे, शहर संघटक जब्बार मुजावर, शहर संघटक सुरेश केंगर, आकाश चव्हाण, अमित सूर्यवंशी, संदीप दिंडे, राजू राजपूत, संतोष दाणेकर, रोहित भिसे, चौगुले काका, रोहित चौगुले, मोठ्या संख्येने नागरिक व शिवसैनिक उपस्थित होते। आम्ही महानगरपालिका उपायुक्त मॅडमना गेल्या 10 तारखेला एक निवेदन दिलं होतं की महाराणा प्रताप चौक ते तहसीलदार ऑफिस या मार्गावर खड्डे पडलेले आहेत। यावेळी 9 तारखेला पाऊस पडलेला, त्यावेळी एक लहान मुलगी सायकलवर जाताना खड्ड्यात पाय पडून खड्ड्यात सायकल स्लिप झाली आणि तिच्या डोक्याला जबर मारहाण झाली। हे आम्ही निवेदन दिलं की पावसाळ्याचे दिवस आहेत, रस्ता दुरुस्ती करून घ्या। लहान पोरं येत राहत असतात, सरकारी कार्यालय असल्यामुळे हजारो वाहने येत जा येत असतात इथून, त्यासाठी लवकरात लवकर रस्ता दुरुस्ती करावा असं आमचं निवेदन होतं। संबंधित विभागाला बोलावून मॅडमनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला बोलवून सांगितलं। त्यांनी आम्हाला सांगितलं की 2 दिवसात मुरुम टाकून घेतो, तसं आमचं पवार साहेबांशी बोलणं देखील झालं होतं। अद्याप त्यांनी मुरुम टाकलेलं नाही आहे, म्हणून आम्ही आज शिवसेनातर्फे रस्ता रोको केलेला आहे। आज आम्ही रस्त्यावर झोपून महानगरपालिकेचा निषेध केलेला आहे। या प्रभागातील तसेच महानगरपालिकेतील सर्व नगरसेवकांचा आम्ही निषेध नोंदवत आहे। रस्त्यामध्ये झाड लावून हा रस्ता वाहतुकीचा आहे। या रस्त्यावर शाळा, अनेक क्लासेस आहेत, तहसीलदार ऑफिस, प्रांत ऑफिस, कोर्ट असं महत्त्वाची ठिकाणे असताना या रस्त्यावर वर्दळ ही हजारोंच्या संख्येने होत असत्या गाड्यांची। या रस्त्यावर
परवाच एक मुलगी पडली, तिला डोक्याला मारहाण लागली. त्याच संदर्भात आम्ही सांगितलेलं असताना तरी कानाडोळा करत आहेत महानगरपालिका प्रशासन. ते कुणाच्या सांगण्यावरून करत आहेत हे आम्हाला त्यांना जाब विचारायचं आहे. त्यासाठी आम्ही आज रस्ता रोको केलेला आहे. मिरज शहर शिवसेनेच्या वतीनं आम्ही आज खड्ड्यात झोपून आंदोलन केलेलं आहे. आज महानगरपालिकेला जाग येण्यासाठी वेळोवेळी आम्ही निवेदन देऊन पण या निवेदनात जर त्यांनी जर दखल घेत नसतील तर आज आम्ही खड्ड्यामध्ये झोपून त्यांचा निषेध व्यक्त करत आहे. अरे आज शाळा आहे, तहसील ऑफिस आहे, प्रांत ऑफिस आहे, इथं जाणारे येणारी एवढी गर्दी असून सुद्धा परवा एक लहानशी मुलगी पडली, परंतु त्या महापालिकेला त्यांची काळजी नाही. मिरजेतील नगरसेवक करत आहेत काय, रस्ता करतात काय, घरात रस्ता करतात हे त्यांना कळत नाही. येणाऱ्या काळामध्ये हे जर लवकरात लवकर रस्ता जर नाही केला तर आम्ही शिवसेनेच्या वतीनं रस्ता रोको नाही, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना इथं झोपवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आज इथं 1 तास झालं आंदोलन सुरू आहे. पोलीस प्रशासन पण इथं आहे. अधिकारी आता येतो मग येतो म्हणून कानाडोळा करत आहे. प्रशासन स्वतः त्यांनी हातात घेऊन की या इथं जाग्यावर आमचं येऊन त्यांनी उत्तर देणं झालेलं आहे. महापालिकेत आपण 10 तारखेला पत्र दिलतं उपायुक्त मॅडमना. इथं कसं आहे, लहान मुलांची शाळा आहे, कोर्ट आहे, तहसीलदार ऑफिस आहे, वयस्कर लोक जातात, पोस्ट आहे. आणि इथं ते डबऱ्यात परवा त्याला एक 15 दिवसाच्या मागे पाऊस झाले, लहान मुलगी पडली, तिला 6 टाके पडले. आम्ही सगळेजण मिळून तिला दवाखान्यात नेलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही पत्र करून महापालिकेला दिलं. महापालिकेनं त्याचं काहीच याचं मनावर विसर्जन घेतलं नसल्यामुळं त्यामुळे आहे की नाही, त्यासाठी आम्ही आज हे आंदोलन शिवसेनेच्या स्टाईलने घेतले. जेपर्यंत आंदोलन होत, जेपर्यंत अधिकारी येत नाही तोपर्यंत आम्ही काय उठणार नाही.